आज फळ उत्पादक, भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि ॲपेडामार्फत जे नोंदणीकृत व्यापारी आहेत, या सगळ्यांचे एकत्र एक संमेलन आम्ही सांगली येथे घेतलं। या संमेलनाला साधारणतः 1400 पेक्षा जास्त शेतकरी आपल्या सगळ्या 10 तालुक्यातून उपस्थित झाले होते। यांच्यामध्ये खूप चांगला संवाद झाला, व्यापाऱ्यांबरोबर त्यांचं हितगुज झालं आणि आपल्या मालाची गुणवत्ता कशी असावी, आपल्या मालाला दर कधी मिळेल आणि त्याचबरोबर आपला माल बाजारात कधी येईल याच्या बाबतीत त्यांची फार चांगली बारकाईने सर्वांची बोलणी झालेली आहे। या अनुषंगाने 2 करार पण झालेले आहेत। एक पेरूचा करार झाला आणि एक केळीचा करार झालेला आहे। मला असं वाटतं की या ह्याच्यातून या माध्यमातून आपले शेतकरी हे जर का थेट व्यापाऱ्यांशी या पद्धतीने जोडले गेले तर त्यांच्या मालाला भविष्यकाळामध्ये अतिशय उत्कृष्ट असा दर त्यांना मिळेल। त्यासाठी अनेक व्यापाऱ्यांशी एकाच वेळेला त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांच्यावर तर भविष्यकाळात वाटाघाटी करू शकतात। सांगलीकरांना मी असं सांगू इच्छितो की जे व्यापारी आज आलेले आहेत ते अपेडाकडे रजिस्टर्ड आहेत, ते कंपनी ॲक्ट खाली रजिस्टर्ड आहेत आणि अनेक वर्षांपासून अपेडाबरोबर त्यांचा व्यवहार आहे आणि ही मंडळी अशी आहेत की ती ट्रेसेबल आहेत, अपेडाकडे रजिस्टर्ड असल्यामुळे त्यांची विश्वसनीयता आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला या आलेल्या व्यापाऱ्यांकडून फायदाच होईल। जे काही कटू अनुभव पूर्वी सांगलीकरांना व्यापाऱ्यांच्या बाबतीत आलेले आहेत ते या व्यापाऱ्यांच्याबद्दल अजिबात येणार नाहीत, एवढी मला खात्री आहे। आजचा जो संमेलन आहे हे फक्त एका दिवसाचं नाही, तर 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर जो माल तयार होणार आहे शेतातून त्याला बाजारपेठ कोणती घ्यायची, कुठे चांगल्या पद्धतीने आपण विकलं तर 4 पैसे जास्त मिळतील आणि शेतकरी सुखी होईल, या दृष्टीने सांगली जिल्ह्याने टाकलेलं हे पाऊल आहे। ह्याच्यामध्ये मी खऱ्या अर्थाने आपले पालकमंत्री महोदय यांचा मी आभारी आहे। त्याचबरोबर मान्य नानासाहेब पाटील जे आपले माजी कृषी सचिव होते त्यांचाही मी आभारी आहे आणि आज या बैठकीसाठी, या संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी यांच्याबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली, अपेडाच्या अधिकाऱ्यांनी आणि पणन विभागाने खूप मेहनत घेतलेली आहे। तर या सर्वांनी जे केलेलं कामकाज आहे त्या अनुषंगाने मी त्यांचेही आभार मानतो आणि एका चांगल्या नवीन समृद्ध वाटेला पुन्हा एकदा सांगली जिल्हा जाईल अशी मी अपेक्षा बाळगतो।